आज आपण इयत्ता 7वीचा सराव संच 43 सोडवणार आहोत. सराव संच सोडवण्या अगोदर तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल, चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे यानंतरचे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघता येतील. आता आपण सराव संच 43 सोडवू. प्रश्न पहिला आहे, अचूक पर्याय निवडा. जर कंस AXB व कंस AYB हे एकमेकांचे संगत कंस असतील आणि माप कंस AXB बरोबर 120 अंश असेल तर माप कंस AYB बरोबर किती? आपल्याला या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. त्यातील आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. या ठिकाणी कंस AXB व कंस AYB हे 2 कंस दिलेले आहेत. ते संगत कंस आहेत. कंस AXB व कंस AYB या दोन्हींची जर बेरीज केली तर पूर्ण वर्तुळ तयार होते, म्हणून त्यांना एकमेकांचे संगत कंस म्हणतात. आपल्याला माप कंस AXB चे माप दिलेले आहे आणि माप कंस AYB चे माप शोधायचं आहे. मग आपण लिहून घेऊ, माप कंस AXB अधिक माप कंस AYB बरोबर 360 अंश. कारण या दोन्ही कंसांची बेरीज असते ती पूर्ण वर्तुळाच्या मापा एवढी, म्हणजेच 360 अंश येते. आपल्याला उदाहरणात दिलेल्या कंसाचे माप लिहू. आपल्याला उदाहरणामध्ये माप कंस AXB चं माप दिलेलं आहे 120 अंश, म्हणून 120 अंश अधिक माप कंस AYB बरोबर 360 अंश. आता आपण 120 अंश बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेऊ, म्हणजे ते वजा होईल. माप कंस AYB बरोबर 360 अंश वजा 120 अंश, म्हणून माप कंस AYB बरोबर 240 अंश. 360 अंशमधून 120 अंश वजा केले तर 240 अंश येतं. आपल्याला माप कंस AYB ची किंमत मिळाली 240 अंश, म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. यानंतर आता दुसरा प्रश्न आहे, O केंद्र असलेल्या वर्तुळात काही कंस दाखवले आहेत. त्यापैकी वर्तुळामधील लघुकंस, विशाल कंस व अर्धवर्तुळ कंस यांची नावे लिहा. आपल्याला एक वर्तुळ दिलेलं आहे, त्याचा केंद्रबिंदू O आहे आणि त्या वर्तुळामधील आपल्याला लघुकंस, विशाल कंस व अर्धवर्तुळ कंस यांची नावं लिहायची आहेत. आपण अगोदर लघुकंस लिहून घेऊ. त्या अगोदर आपण लघुकंस म्हणजे काय ते बघू. लघुकंस म्हणजे ज्या कंसाचे माप 180 अंशपेक्षा कमी आहे त्यांना लघुकंस म्हणतात. आता आपण दिलेल्या वर्तुळामधील लघुकंस कोणते आहेत ते लिहून घेऊ. दिलेल्या वर्तुळामधील लघुकंस आहेत कंस QX, कंस XP, कंस PR, कंस RY, कंस YQ, कंस QP, कंस QR, कंस PY. आता हे लघुकंस झाले. आता आपण विशाल कंस लिहून घेऊ. विशाल कंस म्हणजे ज्या कंसाचे माप 180 अंशपेक्षा जास्त आहे त्यांना विशाल कंस म्हणतात. विशाल कंसाचे माप लिहिताना नेहमी 3 अक्षरामध्ये माप लिहायचं. आपण लिहू म्हणजे समजेल. विशाल कंस आपण लिहिलेले आहेत कंस QPY, कंस XPQ, कंस PRQ, कंस PRX, कंस RQP, कंस RQX, कंस YQP हे आपण विशाल कंस लिहिलेले आहेत. आता आपण अर्धवर्तुळ कंस लिहू. अर्धवर्तुळ कंस आपण लिहिलेले आहेत कंस QPR आणि कंस QYR. यानंतर तिसरा प्रश्न आहे, O केंद्र असलेल्या वर्तुळात लघुकंस PXQ चे माप 110 अंश आहे, तर विशाल कंस PYQ चे माप काढा. आपल्याला यामध्ये लघुकंसाचे माप दिलेले आहे आणि विशाल कंसाचे माप शोधायचं आहे. विशाल कंस आणि लघुकंस मिळून वर्तुळ तयार होते, म्हणजे विशाल कंस आणि लघुकंसाचे माप दोन्ही मिळून 360 अंश असते. पण आपल्याला विशाल कंसाचे माप काढायचे असेल तर 360 अंश वजा लघुकंसाचे माप हे विशाल कंसाचं माप काढण्याचं सूत्र आहे. आपण ते लिहून घेऊ. विशाल कंसाचे माप बरोबर 360 अंश वजा लघुकंसाचे माप. आपल्याला विशाल कंसाचं माप काढायचं आहे आणि लघुकंसाचं माप दिलेलं आहे, मग ते आपण लिहून घेऊ. माप कंस PYQ हा विशाल कंस आहे, बरोबर 360 अंश वजा माप कंस PXQ. माप कंस PXQ हा लघुकंस आहे, त्याचं माप आपल्याला दिलेलं आहे ते आपण लिहू. म्हणून 360 अंश वजा 110 अंश. आपल्याला उदाहरणात लघुकंसाचं माप 110 अंश दिलेलं आहे. मग 360 अंशातून 110 अंश वजा करू.
360 अंश वजा 110 अंश उत्तर येईल 250 अंश. म्हणजे आपल्याला विशाल कंसाचे माप मिळालेलं आहे. म्हणून आपण लिहून घेऊ माप कंस PYQ बरोबर 250 अंश. आपला हा सराव संच सोडवून झालेला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.